UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवार पुन्हा पालकमंत्री होणार, सूत्रांची माहिती। तर पुण्यासह बीड जिल्ह्याचं सुद्धा पालकमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळणार। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने मागितलंय। पालकमंत्री कुणाला नेमायचं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार। बावनकुळेंची प्रतिक्रिया। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी होणार असल्यास फडणवीस कौतुकासाठी पात्र। सामनातून मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमनं, तर एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा। गडचिरोलीत रोजगार वाढून नक्षलवाद कमी होत असल्यास कौतुक का करू नये, राऊतांचा सवाल। तर फडणवीसांनी उचललेलं पाऊल हे कौतुकास्पद असल्याची सुद्धा प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातल्या नायगावात कार्यक्रमांचं आयोजन। तर या कार्यक्रमाला जाताना फडणवीस आणि भुजबळांचा एकत्र प्रवास। पुण्यातल्या चाकणमध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं आज अनावरण। तर अनावरण सोहळ्यासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार हे सुद्धा एकाच मंचावर येणार। ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज्यातील सरकार पडणार, सरकार पडण्याचे पुरावे सादर केल्याचे देश यामुळे गडबडून जाईल, आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। कल्याण अत्याचार प्रकरणातील नराधम विशाल गवळीला एन्काउंटरची भीती, वकिलांचा कोर्टात दावा। तर नातेवाईकांना विशालच्या संपर्कात राहण्याची अनुमती देण्याची सुद्धा मागणी। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित। तर आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षीस देणार। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या परभणीमध्ये मूक मोर्चा। मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणे सुद्धा इथे उपस्थित राहणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।